नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवूया चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर ही भाजी तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता, बाजरीची भाकर, चपाती. तर खूप छान लागते आणि बनवायला देखील खूप सोपे आहे. चला तर मग तर्रीदार आणि रश्शेदार अशी आपण भाजी बनवूया. काय काय साहित्य घेतलं ते बघूया. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर बघा, इथे शेंगा मी अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर त्याची साल काढून घेतली आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. तर साल अशी आपण शेंग कट करून घेतली का अशा पद्धतीने आपल्याला याची साल काढून घ्यायची. सगळी साल काढायची नाही, थोडीफार जी जाडसर आहे तीच आपल्याला काढून घ्यायची. आता शेंगा मी स्वच्छ अशा इथे धुवून घेतल्यात. तर सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये तेल ठेवलेला आहे, 1 छोटा चमचा भरून. त्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेतली, छोटा अर्धा चमचा. जिरे घालून घेतले, छोटा अर्धा चमचा. 2 चिमूट हिंग घालून घेतलाय आणि पाव चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर घालून घेतली. आता छानपैकी एकत्र करून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेले शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या याच्यामध्ये घालून घेऊ. तेलावरती आपण 1-2-3 मिनिटांसाठी या शेंगा व्यवस्थित अशा एकत्र करून घेऊ, म्हणजे परतवून घेऊ. जास्त वेळ तेलामध्ये परतवायच्या नाही, म्हणजे त्या वातड होऊ शकतात आणि मग शिजणार नाही लवकर. त्याच्यासाठी आपण आता गॅस इथे मी कमी केला. याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं, एकत्र करून घेऊ आणि लगेच याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. तर मोठे 2 ग्लास याच्यामध्ये मी पाणी घातले. आता याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि 6 ते 7 मिनिटांसाठी शेंगा छानपैकी शिजवून घेऊ. गॅसवरती तवा ठेवून घेतलाय. याच्यावरती आपण आता मसाला करून घेऊया. तर 2 कांदे मी उभ्या साईजमध्ये कट करून घेतले. याच्यावरती आता छोटा अर्धा चमचा मी तेल घालून घेतले. थोडंसं मीठ घालून घेऊ आणि कांदा छानपैकी इथे लालसर होईपर्यंत परतवून घेऊ. तर खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी शेवग्याची शेंगाची भाजी बनवतोय आपण आज. बनवायला देखील खूप सोपे आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही तयार केलेली आहे, पण खायला खूप छान लागते. आता कांद्याचा हलकासा कलर बदलला की याच्यामध्ये आपण 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि छोटे 2-3 तुकडे अद्रकचे घेतलेत. आता ते देखील याच्यासोबत परतवून घेऊ. तर कांदा परतवून घेताना आपण काही जास्तीचा तेलाचा वापर केलेला नाही, अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आणि कांदा छानपैकी इथे थोडासा कलर बदलेपर्यंत परतवून घेतला. खूप देखील लालसर करायचा नाही. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतली, एकत्र करून घेऊया. आता छानपैकी हे परतवून झालं की आता आपण काढून घेऊ. 2 चमचे मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे. आता शेंगदाणे आपण भाजून घेऊ. तर बघा, शेंगदाणे भाजले की आता याच्यामध्ये घालूया 1 मोठा चमचा सफेद तीळ. 1 चमचा याच्यामध्ये मी खसखस घेतली. आता आपण याच्यावरती तीळ भाजत असताना तवा आपला खूप गरम आहे, तर बघू शकता तुम्ही साईडला तीळ लगेच साईडला उडताय. तर आता गॅस इथे मी बंद केलाय. मोठे 2 चमचे याच्यामध्ये मी खोबऱ्याचा किस घालून घेतलाय. आता सर्व व्यवस्थित असं तवा गरम आहे त्याच्यावरतीच भाजून घेऊ. खूप गरम तव्यावरती आपण तीळ घातले तर लगेच साईडला तीळ उडाले, तुम्ही बघू शकता. आता हे सर्व व्यवस्थित असं भाजून झालं की आपण आता ताटामध्ये काढून घेऊ. तर बघा, अशा पद्धतीचा मसाला आपला झालाय. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि याचं वाटण करून घेऊ. गॅसवरती कढई ठेवून घेतली. 1 मोठा चमचा तेल घालून घेतले. तेल गरम झालं की वाटण करून घेतलेला मसाला तेलामध्ये घालू. तर बघा, मसाला आपण तेलामध्ये घालून घेतला, एकत्र करून घेऊया. तर मसाला घालून घेतल्यानंतर आता गॅस इथे मी कमी केलाय. मसाला लगेच साईडला उडतो, त्याच्यासाठी गॅस कमी करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे. तर सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी 1 मोठा चमचा भरून लाल तिखट घातले. जास्त तिखट नाही, प्रमाणातच तिखट करायची आपल्याला ही भाजी. 1.5 चमचा इथे मी रोजच्या भाजीचा मालवणी मसाला घालून घेतलाय. 1 मोठा चमचा धना पावडर घालून घेतली आणि अगदी चिमूटभर याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली. 1 चमचा याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेऊया. जाडसर पेस्ट केलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेतली. आता मसाले आणि अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊ. तर भांड्यामध्ये थोडासा मसाला होता, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घातलं आणि ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये घालून घेतले. मसाला तेल सुटेपर्यंत छानपैकी कमी गॅसवरती परतवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर मस्त असा मसाला मी परतवून घेतलाय. खूप छान तेल देखील सुटलंय, मसाला खूप छान असा परतवून तयार झालाय. तर मी अगदी कमी गॅसवरती 4-5 मिनिटांसाठी हा मसाला अशा पद्धतीने परतवून घेतलाय. असा मसाला परतवून घेतला की भाजीला खूप छान अशी तरी येते. आता आपण उकडून घेतलेल्या शेंगा पाण्यासोबत आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर शेंगा छानपैकी आपण शिजवून घेतलेल्या आहेत.
आता आपल्याला फक्त भाजीला उकळी काढून घ्यायची। किती भाजी बनवायची आपल्याला, दाटसर किंवा पातळ, त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं। शेंगा आपण पूर्णपणे अगोदर शिजवून घेतल्या, त्याच्यामुळे आता शिजवून घ्यायची गरज नाही, आपल्याला फक्त भाजीला उकळी काढून घ्यायची। आता एकत्र करून घेतले तर भाजी खूप घट्टसर आहे, याच्यामध्ये आपण गरम पाणी घालू। तर कढईमध्ये मी थोडंसं गरम पाणी करून घेतलं, ते याच्यामध्ये घालून घेतलं, एकत्र करून घेऊया। तरी ही भाजी इथे मी भातासोबत आणि चपातीसोबत खाण्यासाठी बनवत आहे। मुलांना भातामध्ये ही रस्सा आवडतो, तर अशा पद्धतीची भाजी मी करून घेतली। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। तर चवीप्रमाणे याच्यामध्ये मी मीठ घालून घेतले। आता ही भाजी आपल्याला फक्त उकळी काढून घ्यायची, म्हणजे 2-3 मिनिटांसाठी आपण फक्त ही भाजी शिजवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे, गॅस इथे मी कमी केलाय, मस्त तरी आलेली आहे आणि मस्त दाटसर असा आपला रस्सा इथे तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी करून बघायची, खूप छान लागते, भातासोबत मुलं आवडीने खातात। याच्यासोबत जर बाजरीची भाकर असेल तर अजून मजा येते ही भाजी खाण्यासाठी। तर बघा अशा पद्धतीने आपली चमचमीत तरीदार शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण ती बनवलेली आहे। आता गॅस इथे मी बंद करते, भाजी आपली तयार झालेली आहे। तर बघा मस्त चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी आपण तयार केली। अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा। गॅस बंद केलाय, आता आपण ही भाजी ताटामध्ये काढून घेऊया। तुम्ही जर बाजरीची भाकर बनवली असेल तर ही भाजी चुरून खाण्यासाठी खूप छान आणि खूप तरीदार अशी टेस्टी झालेली आहे आणि ही खूप कमी मसाल्यामध्ये घरगुती पद्धतीने आपण बनवलेली आहे। आपली गावरान पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने ही भाजी मी तयार केलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी नक्की बनवून बघा, घरामध्ये मुलांना देखील आवडेल आणि मोठ्यांना देखील आवडेल अशा पद्धतीची ही भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने चमचमीत गावरान पद्धतीने आपली इथे शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली। तर बघा मी याच्यासोबत खाण्यासाठी मुलांना जिरे भात केलेला आहे आणि चपाती बनवलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली इथे तरीदार चमचमीत भाजी आपली इथे तयार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा, बनवायला खूप सोपे, कमी मसाल्यामध्ये आपण तयार केली आणि झटपट तयार झालेली आहे। तर बघू शकता अशा पद्धतीची चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी आपली तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।